पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, झी मराठीवरती या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे. मी मथुरा पाचल. तुमचं नाव विसरलात की काय तुम्ही? स्वागत करतो तुमचं ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बरं, तुमचे इंडस्ट्रीतले लाडके कलाकार कोण आहेत? अशोक सराफजी आहेत. बरं. लक्ष्मीकांत बेर्डेजी आहेत. पण काय आहे, मी ही आता इंडिव्हिज्युअल कलाकारांची नावं झाली, पण इंडस्ट्रीमध्ये मराठी किंवा हिंदी म्हणा वेगवेगळ्या जोड्या अशा आहेत ज्या आपल्याला एकत्रित नाव घेतलं की तेवढ्याच आवडतात जेवढे ते सेपरेट नाव घेतल्यानंतर आवडतात. उदाहरणार्थ अशोक सराफ सर आहेत, निवेदिता ताई आहेत, किंवा सचिन सर आहेत, सुप्रिया ताई आहेत. तशी एक नव्या पिढीची नवी छान दमदार जोडी म्हणजे हेमंत ढोमे आणि क्षितिज जोग. हे दोघे आपापल्या कामामध्ये उत्तम आहेत, अभिनय उत्तम करतात आणि आता वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येत आहेत. चित्रपट दिग्दर्शन आहे, निर्मिती आहे. तर आज ही जोडी आपल्याकडे इथे आलेली आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला स्वयंपाक करून घ्यायचा आहे. हो. बाहेर ते किती मोठे असले तरी आपला उद्देश तो आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नक्की करून घ्याल ना? हो हो. त्यांच्या प्रेमात तुम्ही स्वयंपाक राहूच द्या असं नका म्हणू. नक्की नक्की ना? चला मग आम्ही तयार आहोत. जोडीत गोडीच्या आजच्या भागामध्ये या जोडीला आमंत्रित करूया आणि पाहूया पदार्थ. क्षितिज जोग आणि हेमंत ढोमे यावे. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हेमंत, खूप मनापासून तुझं स्वागत. आता नवीन काय चालू आहे सर? काय काय योग घातलंय? नवा सिनेमा येतोय 18 नोव्हेंबरला. सनी असं त्याचं टायटल आहे, जो पुन्हा एकदा एक वेगळा फ्रेश विषय आहे आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना रिलेटेबल आहे. कारण आपण आपल्या कामासाठी कधीतरी घरापासून दूर जातो. बरोबर. आणि तेव्हा जेव्हा आपण दूर जातो तेव्हा आपल्याला घर आठवतं. सो या विषयावरच हा सिनेमा आहे की आपल्याला घरची किंमत कळते. बरोबर. तो एक प्रवास असतो आणि प्रत्येकाला फार वेगवेगळ्या पद्धतीने कळत जाते ती. प्रत्येकाला वेगवेगळी माणसं भेटतात, वेगवेगळे अनुभव येतात आणि हा प्रवास खूप मजेशीर असतो. तुम्हाला एखादी कलाकृती रिलेट झाली, जसा हा शो आहे गेली अनेक वर्ष लोकांसमोर चालूच, याचं कारण असं की तो आपला वाटतो. बरोबर. जेव्हा कलाकृती लोकांना आपली वाटते तेव्हा ती मोठी होते. बरोबर. आणि ती दीर्घकाळ राहते. करेक्ट. काय हे जे सगळं आहे ना, हे इथपासून आपलं वाटण्याची सुरुवात आहे. हे सगळं रोजच्या जीवनात. एक्झॅक्टली. हे झालं सनी विषयी. क्षिती, तुझंही फार मनापासून स्वागत. अनेक वर्ष तू काम करतेस हिंदी मराठीत. आता तू निर्माती झालेली आहेस. तरुण अजून बरेच नट आहेत इंडस्ट्रीमध्ये ज्यांच्याबरोबर तू काम करायला पाहिजेस. खरं तर असं वाटतं आपल्याला की अरे प्रोड्युसर तर ते फक्त हा सर ते जरा इथपर्यंत आलंय, येईल जरा पुढे, एवढंच आहे ते. तर ते इथे सांगायला पाहिजेस तू. खरं तर मग तुझ्याकडे मी आता वेगळ्या पद्धतीने मस्का मारायचा. नाही, तू सिरियसली आम्हा सगळ्यांना आवडतोस. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल आपण टेलिव्हिजन किंवा सिनेमामध्ये पाहतो, मराठीत काम करणारी खूप कमी मंडळी आहेत ज्यांना एक समज आहे भाषेची, संस्कृतीची, आणि ती तुझ्यात आहे. आणि हा खूप दुर्मिळ गुण आहे. म्हणजे प्रशांत दामले सरांनंतर हे इंद्रधनुष्य पेलायचं हे छोटं काम नाही आहे. हे एका जाणकार माणसालाच येऊ शकतं. तर ते तुला येतंय आणि आपण जरूर नक्की एकत्र काम करणार हा शब्द देतो मी. आज भागामध्ये रेसिपी हो न हो, एका तरुण होतकर नटाला रोल मिळाला, ह्याच्यापेक्षा अजून पोट भरायची दुसरी कुठली गोष्ट सगळं तो करतो आणि मग सगळा एपिसोड त्याच्या बाजूने होतो. इकडे इधर फार का गया इंडिया, इथे तो नेहमी असं करतो, मी हे करतो, मी ते करतो. मग आधी तर या होत्यास त्याच्या टीम मध्ये, आता तूही सरकलाय. मी वाया तुझ्या जाईल. मधुराजी, आज आपल्याला काहीतरी छान खायला मिळणार आहे. तुम्ही एरवी स्वयंपाकघरात जाता दोघे? हो, रोज रोज रोज. आम्ही कितीही वाजू देत 3 वाजता घरी गेलो रात्री तरीही घरचं जेवण बनवूनच जेवतो. किती छान. आणि दोघंही स्वयंपाक येतो आणि तुम्हाला? दोघंही स्वयंपाक करतो. आम्हाला दोघांनाही चपात्या येत नाही. हा, जरा काय होतं ते नकाशे होतात, पण भाजली वगैरे व्यवस्थित जाते दोन्ही बाजू. ते येत आहे सगळं. कंटाळा कणिक मळण्याचा आहे. कळलं? ते काय होतं ते नको, ह्यासाठी जन्म झाला नाही असं वाटतं. कणिक द्या, मग मी करतो एक वेळ. तुम्ही आता अभिनेता, अभिनेत्री आणि निर्माते पण झालेले आहात, तर तुमचं आपापसातलं ट्युनिंग, संसाराचं म्हणा, कमर्शियल म्हणा, सगळंच फार उत्तम पाहिजे. तेच किती उत्तम आहे हे आम्हाला तपासायचं आहे. एकेकाने हे कानाला लावायचं आहे. काहीही ऐकू येणार नाही एवढं मोठ्याने याच्यात गाणं वाजेल आणि समोरचा चिठ्ठी उचलेल. त्या चिठ्ठीत मुंबईतल्या काही ठिकाणांची नावं आहेत, ती तुम्ही हातवारे करून किंवा लिप मुवमेंट करून तुम्ही ती समोरच्याला सांगितली पाहिजे. ओके? पहिला नंबर क्षितिजींचा. मधुराजी, तुम्हाला पटतं नाही सगळं? ओके. पहिली चिठ्ठी हेमंतजी घेतील आणि बघूया काय होतंय. आणि आता मी गाणं सुरू करतो.
दिल्ली. दिल्ली अशी आहे दिल्ली. दिल्ली म्हणजे फ्रस्ट्रेट झालेला आहे. ओके थांब गप्पा बस थांब. ओके मी तोपर्यंत पाहून घेतो म्हणजे मला हा आपण दोघं जॉगिंगला कधीच जात नाही. फुलं गार्डन. अच्छा म्हातारीचा बूट. जवळ पोचलीयस. काय खूप जवळ कुठे आहे कुठे आहे हँगिंग गार्डन. सांग ना थोडं. हा कोण आहे. अरे ती ही आहे मुळात. हे कोण आहे. आजी वारली. खूप छान. इथे गाणं पॉज करूया. ओ कोण कोणाची आजी वारली. क्राऊनच क्राऊन दाखवत होता. अरे म्हातारी राणी वारली. राणी आपली म्हातारी. आपण दोघं गेलो. आपली म्हणजे इंग्लंडची राणी वारली. आपण दोघं गेलो होतो. आपण कुठे जात नाही. बाग राणीची बाग. असं होणार आहे काय माहिती. देवा हेमंत हे मित्र आहे तुझ्याकडे. आता बघ ना तुला किती येतंय बघूया आपण. काय रे बाप फारच मजा आली. चला 3 चिठ्ठी वाचलीस ना हो, हो. तू. 3, 2, 1 प्रेक्षकांनी 100% ती पाहिली असेल. 3, 2, 1 स्टार्ट. पाणीपुरी पाणीपुरी. चौपाटी. चौपाटी कुठे आहे. गिरगाव गिरगाव चौपाटी आहे. परफेक्ट. अशा पद्धतीने हा जो ओळखायचा गेम आहे तो तुम्ही अफलातून खेळलात. मधुराजी काय करायचं या जोडीत गोडीचं. खूपच भारी आहे. आता आपण पदार्थांकडे वळूया कारण पोट हसून हसून दुखायला लागले. भूक जास्त लागली. लगेच वळूया पदार्थांकडे. तुम्ही यांच्या गळी उतरवलंय की स्वयंपाक त्यांनीच करायचा आहे. मदत मात्र करा. आमच्या गळी उतरणार आहे. किती छान. आणि त्याचा आपल्याला खूप आनंद आहे. शेवटी पोटात गेल्याशी मतलब. हा पदार्थ काय. कोळंबी रवा फ्राय. कोण मदतीला कोण निवडताय दोघांपैकी तुम्ही. मधुराजी हे केलीच आहे मी मदत. हे बघ साहित्य तरी सांगा मग आता. कोळंबी रवा हां मीठ हां हळद तिखट आलं लसूण पेस्ट. आता बाकीचे तू सांग. अच्छा असं स्वतःला येत नाही म्हणून ते मला बाकीचं तुम्ही सांगा. काय येत आहे तुला यातलं. याच्यातला माझ्या मते एक फिश फ्राय मसाला आहे. नाहीये ना. नाही धणे जिऱ्याची पूडही नाहीये. आहे की. आहे. हा ही धणे जिऱ्याची पूड आहे. धणे जिरे नाहीये ती धण्याची पूड आहे. धण्याची पूड आहे. ही जिऱ्याची पूड आहे. आणि तो गरम मसाला. गरम मसाला आहे. correct. वा छान. असं खेळीमेळीच्या वातावरणात आपण साहित्य पाहिलं. तुम्ही लिहिताना मात्र सलग लिहा. अर्ध मिसेसने अर्ध मिस्टरांनी असं नका करू. की नाही. ओके आता कृती करूया पटकन. भूक लागली ना. काय करायचं. सो अगदी सोपी रेसिपी आणि पटकन होणारी. काय सांगता काय. सो यामध्ये आपण हे सगळे मसाले घालणार आहोत. कोळंबी याचा धागा काढून स्वच्छ धुवून घ्यायची. यामध्ये आपण घालतोय जिरपूड धणेपूड. तुम्ही घालता मसाला. बघितलं असं होतं म्हणून मला आधीच इथे उभं केलंय. गरम मसाला. गरम मसाला. कारण गेल्या वेळेस पण आम्ही शूट केलं ना एकत्र. तेव्हा मी हाच प्रश्न विचारला होता की घरात सगळ्यात जास्त स्वयंपाक कोण करतं. तर हेमंत जे म्हणाले की ते करतात म्हणून मग मी आज तिथे क्षितीकडे दिलं. तेव्हा पण त्यांनाच सांगितलं होतं. पण तेव्हा तो खोटं बोलला असेल असं तुम्हाला एकदाही वाटलं नाही. यू व्हेरी मच. कोणीतरी हे बोललंय. ओके लाल तिखट घालतोय आपण. लाल तिखट. तेच आता तेच तिखटच पडलं ते आता जिभेवरनं. तू आता काही बोलूच नको. जास्त पडेल तिखट. हळद आलं लसूण पेस्ट आता काय आणि मीठ चवीपुरतं. आलं लसूण पेस्ट आणि आता मीठ. ते घाला नीट. थोडंसं आणखी लागेल. तेच चुकतं नेहमी. आणि आता हे आपण जस्ट मिक्स करणार आहोत सगळं एक. आणि साधारण किती वेळासाठी मॅरिनेट करायचं हे. एक 10 मिनिटं हे आपण मुरू. 10 मिनिट. तोपर्यंत गप्पा मारूया ना. बरं क्षिती तुझा नवरा अभिनेता आहे दिग्दर्शक आहे निर्माता आहे तुझा मित्र आहे तुझा नवराही आहे. ह्या सगळ्या रोलपैकी तुला कुठल्या रोलमध्ये तो जास्ती आवडतो. मित्र नवरा आणि मित्र हे एकत्र आहे ऍक्च्युली. ते वेगळं वेगळं असं मला डिवाइड नाही करताच करता येणार नाही. येणार.
पण मित्र असावा आपल्याला. तर मित्र आणि नवरा हे एकत्र आहे, त्यामुळे ते आवडतं मला. आणि दिग्दर्शक, मला असं वाटतं की त्यांनी दिग्दर्शन करत राहावं. सेम प्रश्न तुला. मैत्रीण, बायको, निर्माती, अभिनेत्री, तुला कुठल्या रोलमध्ये ती खूप? मला ती खरं तर सगळ्याच भूमिकांमध्ये आवडते, परंतु मैत्रीण म्हणजे बायकोही नाही. म्हणजे मला कधीच बायको नको होती. म्हणजे लग्न करायचं होतं पण बायको नको होती. हा, बायको नको हे होती. टायटल म्हणून खूप छान आहे. लग्न करायचं होतं पण बायको नको होती. हा, छान लांब आहे पण चालून जाईल, चांगलं वाटेल. तेवढ्यात त्याने एडिट पण केलं. तर पण ती मैत्रीण म्हणून खूप चांगली आहे. तुमच्यातलं जो कॉमन फॅक्टर निघाला तो मित्र आणि मैत्रीण. तुम्ही खूप एकमेकांचे उत्तम आहात, जी कुठल्याही नात्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानेच जोडीतली गोडी ही कायम टिकून राहते आणि तीच जोडीतली गोडी आज इथे या तिखट पदार्थात उतरणार आहे. वा, मॅरिनेशन झालेलं आहे गप्पांच्या नादात. आणि तू म्हणालास ना जोडीतली गोडी ह्या तिखटामुळे, तर आमच्याकडे ऍक्च्युली मला माझा स्वयंपाक तिखटही असतो. मला तिखट जेवण भयंकर आवडतं. बरं. त्यामुळे आज इकडे येऊन मधुराताईंच्या हातचं तिखट जेवायला मिळणार आहे, ह्याचा मला एक विशेष आनंद आहे. आणि त्या लपून लपून मीठ ऍड करतायत, म्हणजे मी आधीच चुकवलंय. त्या हळूच बोलता बोलता हो हो असं करून मी दोनदा घातलं त्यांनी गपचूप. फारच भारी वा वा. झालं हे. आता शालो फ्राय करू शकतो. फॅन्टास्टिक. अरे वा, हा जो आवाज आहे ना मासा टाकल्यावर, आणि हा जो वास आहे ना, फारच भारी. आणि जेव्हा आपण रव्याचं कोटिंगचे पदार्थ बनवतो ना, तर तो रवा सुटतो बऱ्याचदा तेलात. तर त्यासाठी हे तेल आधी व्यवस्थित गरम होणं गरजेचं आहे, म्हणजे मग तो रवा सुटत नाही. बरं, ठीक. बरं, एक सहज आपण जसं फ्राईज तळले की ते कशाबरोबर तरी बुडवून खातो, हे नुसतेच का काही कशा काही लावायचं? चटणी बनवायची ना, करायची नाही का अजून? अच्छा, बरं. आता हे किती वेळ लागतो शालो फ्राय व्हायला? 3 ते 4 मिनिट. फॅन्टास्टिक. दोन्ही बाजूनी करून घ्यायचं ना? कोळंबी रवा फ्राय दोन्ही बाजूने आम्ही छान उत्कृष्ट पद्धतीने शालो फ्राय करून घेतो. तुमच्याकडे छान बेत करा. कुठ्यात बाहेर जाताय खायला, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण कोळंबी रवा फ्राय तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कोळंबीचा धागा काढून ती स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यात जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून कोळंबीला हे सगळं नीट लावून घ्यावं. आता त्यात रवा घालून पुन्हा सगळं नीट मिक्स करून घ्यावं. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात कोळंबी सोडून दोन्ही बाजूंनी 3 ते 4 मिनिटं शॅलो फ्राय करून घ्यावं. चविष्ट कोळंबी रवा फ्राय तयार आहे. बघा बघा, कोळंबी रवा फ्राय हा अप्रतिम पदार्थ तयार झालेला आहे. आणि मत्स्यप्रेमींच्या तोंडाला तिकडे किती पाणी सुटलंय हे मला असं सुद्धा दिसतंय. तिकडे बेचैन झालाय जीव एक. हो की नाही? पण चटणी व्हायची वाट बघा हेमंत सर. चटणीकडे जाऊया. चटणीवरून आठवलं, तुमच्या लव्ह स्टोरी विषयी आम्हाला खूप काही जाणून घ्यायचंय. कशी काय ती जोडी जुळली, कुणी कुणास पहिल्यांदा पाहिले, कोण कोणास म्हणाले, कुठे ह्या तारा वगैरे जुळल्या आणि सगळं झालं? आम्ही एक नाटक करत होतो एकत्र, सावधान शुभमंगल नावाचं, जिथे शुभमंगल सावधान झालं. तर तालमी सुरू झाल्या. सो त्याच्यातले 2 दिवस ती मध्ये सलग आम्ही तालीम करत होतो आणि 2 दिवस ती आली नाही. आणि मी मेसेजेस केले की मिसिंग यू टुडे, तू आज नाहीच तालमीला, तर तशी मजा नाही. आणि समोरनं मग रिप्लाय यायला लागले लांबलचक, ते हॅलो, इथपासनं उद्या एकत्र जाऊया का? मग एकत्र जाणं सुरू झालं तालमींना. आणि पहिल्या प्रयोगाच्या आधीच जमलेलं होतं सगळं. वा. आम्ही भेटलो आणि 1 महिन्यात लग्न करूया असं ठरलं होतं. किती छान. थेट तुम्ही लग्नाच्या विचारापर्यंत पोहोचलात. हो, म्हणजे असं काही प्रपोज करणं वगैरे झालंच नाही. आणि मी खरं सांगू का, लव्ह स्टोरी आमची म्हणजे असं चट मंगनी पटब्या टाईप ते सगळं झालं, पण ऍक्च्युअल लव्ह स्टोरी हॅपन्ड लग्नानंतर. म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला ऍक्च्युली आम्ही एकमेकांवर रुसू लागलो, मग एकमेकांना पटवू लागलो की हो माझं चुकलं, तुझं चुकलं वगैरे वगैरे. हे सगळं खरं तर लग्नानंतर सुरू झालं. किती छान. सो दॅट वॉज द बेस्ट थिंग. किती भारी. आता लग्नाला किती वर्ष झाली आहेत? 10. हा स्वर वेगळाच होता. 10 वर्ष झाली. 10 ते ह्याच्यासाठी होता तो. थकल्याचा स्वर होता. नाही नाही, मी हे बघा, मी आनंदाने सांगेन 10 वर्ष झाली आहेत, कारण 10 झाली आहेत आता उरलेली मोजा आणि चला, म्हणजे एकत्र मस्त एकत्र. किती छान. मिरची आहे एक, एवढंच मी सांगू इच्छिते.
वा, पण फार मस्त, आम्हाला फार मजा आली, वेगळं काहीतरी, कारण तुमच्याविषयी हे मला स्वतःला पर्सनली पण माहिती नव्हतं, त्यात जरा नव्याने कळलं मला. चला, चटणी आहे ना ही, कशाची चटणी आहे? ही ओल्या नारळाची चटणी आहे. जनरली सी फूड सोबत ही या पद्धतीची चटणी बनवली जाते. ओला नारळ आहे किसलेला, सुकी लाल मिरची जी भिजवून घेतली आहे अर्धा तास पाण्यामध्ये, थोड्या लसूण पाकळ्या आणि मीठ, एवढंच सांग. फक्त हे मिक्सर मधून काढायचं एवढंच दिसतंय मला. हो. खाली मिक्सरचं भांडं आहे गुरुजी, ते घेता का? अच्छा, इकडेच आहे. होय, अच्छा, हे पण लागणार ना? हो. हे घ्या, चमचा घ्या. सो तुम्ही करता हा, थँक्स. हे पण तू ये मालीकडे. सगळं घेऊया. सगळं खोबरं हो, हाताने घेऊ, हो चालेल ना. कारण हे सांडणार आहे. हेमंतला ऍक्च्युली जसं आता आज रिलीज आहे, ह्याच्या आधी सुद्धा स्ट्रेस असला ना खूप, की तो रिलीव्ह करायला लोक बाहेर जातात किंवा असं. मी फक्त त्याला एवढंच सांगते, ऐक ना, आज तुझ्या हातची मिसळ खाऊया का, तुझ्या हातची पावभाजी खाऊया का. एक तर तो कधीही नाही म्हणत नाही, म्हणजे असं दमून आलेला असेल तरी, आणि त्याचं इतकं डिस्ट्रेसिंग त्याला काहीही नाही. Seriously, तू खूप स्वयंपाक कामात करतोस? असलं की मग म्हणतो मी आज मी काहीतरी बनवतो, जरा शांत होईल. म्हणजे आज रिलीज आहे तर आज मी नाश्ता बनवणार, कारण ना ते एक मेंटल स्ट्रेस घालवायची खूप छान पद्धत आहे. बरोबर. आणि ना काहीतरी आपण क्रिएट केलंय याचं फिलिंग देणारं Correct, प्रोसेस आहे correct, की correct. हे मी बनवलं आणि Correct. हे छान लागतंय आणि खाऊनही आनंद मिळतो Correct. की चला हे छान आहे. आता यांच्या घरी जायचं तर रिलीज स्टेटलाच जायचं. मिरची किती घ्यायची? सगळी तिखट आवडते ना तुम्हाला? हो हो. हातच चमचे वगैरे हे सगळं ज्याच्या निमित्ताने आज आपण इथे भेटून गप्पा मारतोय, सनी नावाचा सरांनी दिग्दर्शित केलेला आणि निर्मित केलेला सिनेमा येतोय आजपासून, नक्की बघा सनी. आणि तुला माहिती का, सनीत सुद्धा म्हणजे तो बाहेरगावी जातो, त्याला स्वयंपाक येत नसतो, आणि मग तिथे जाऊन तिथलं किती बाहेरचं किती दिवस किती खाणार. खाणार? हो. चटणी या कालवण नाही. थोडं आणखी लागेल. बघितलंस? काय केलंय आज तुम्ही? ओल्या नारळाचा रस्सा. वा, हे मी करते. हो करा करा. हे सावकाशा, हे येत नाही. बास. वा वा वा. मंडळी, आम्ही ही चटणी छान बाउलमध्ये काढून घेतो, म्हणजे परफेक्ट झाली. ह्याच्यावरती वरून काही तडका वगैरे नको, नाही, काहीच. अशीच खायची. चला, आम्ही हे दोन्ही छान एका प्लेटमध्ये सजवतो, चटणी आणि कोळंबी रवा फ्राय. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण ओल्या नारळाची चटणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात किसलेला ओला नारळ, लसूण, भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालावं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये नीट वाटून घ्यावं. कोळंबी रवा फ्राय बरोबर खाण्यासाठी नारळाची चटकदार चटणी तयार आहे. हेमंत ढोमे आणि क्षितिज जोग ही जोडी आज गोडीने आपल्याकडे इथे आली आणि पदार्थ काय बहारदार. तुम्ही आलात त्यानिमित्ताने मधुराजींनी अर्थात केले, पण तुमची मदत होतीच. छान नारळाची चटणी, लाल मिरची घातलेली आणि कोळंबी रवा फ्राय. इतकीच मजा आणली तुमच्या गप्पांनी, तुमच्या आठवणींनी. आणि निमित्त आहे सनी सिनेमाचं, जो येतोय आजपासून तुम्हाला भेटायला. तर नक्की जा, बघा. जोडीने मेहनत फार केलेली आहे आणि निर्मिती करायला लागल्यापासून तुमचा हा कितवा सिनेमा आहे? दुसरा सिनेमा. वा, फार छान. त्याच्यामुळे अप्रतिम होणार. तुम्हाला कसं वाटलं इकडे? खूप मजा आली. ऍक्च्युली म्हटलं तसं आज रिलीज होते फिल्म, एक जरा रिलॅक्स आपल्या लोकांच्यात जाऊन गप्पा मारून, छान जेवण समोर बघून खरंच रिलॅक्स झालो आणि खूप मजा आली. वा. मधुराताईंची तर मी खूप फॅन आहेच. त्यांच्या रेसिपी बघून बघून मी बऱ्याच वेळेला काय काय शिकत असते थोड्या वेगळ्या पद्धतीनं. त्यामुळे खूप खूप मजा आली. थँक्यू सर. एकतर आम्ही दोघंही तुम्हा दोघांचे फॅन आहोत, कारण आम्ही घरीसुद्धा तुमच्या रेसिपीज बघून खूप पदार्थ बनवतो आणि आम्ही तुझ्या निवेदनाचे प्रचंड मोठे फॅन आहोत. सो त्यामुळे मजा तर आलीच गप्पा मारायला. आणि हे जे आहे ते खाण्यासाठी थांबलोय, तर आपण ताबडतोब खाऊया. पण त्याआधी तुम्ही आज इथे जोडीने आलात म्हटल्यानंतर आहेर तर करायला पाहिजे ना. वा. तर छानसं हे ॲप्रन झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबाकडनं हे क्षितीला तुम्ही द्या प्लीज. खूप छान, अप्रतिम दिसत आहे. आणि ह्याच्याशिवाय
झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू क्षितीसाठी. थँक्यू सो मच. हेमंत सर, हे तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. तुमची ही जी इनिंग आहे, निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, निर्माती म्हणून, दिग्दर्शिका म्हणून, अभिनेत्री, अभिनेता, सगळ्या अँगलनी खूप बहरू द्या आणि तुमच्या लग्नाची गोष्ट फार छान अशी छान खुलू द्या, हो की नाही? थँक्यू. लग्नाची गोष्ट म्हटल्यानंतर एक साहेब इथे आलेच पाहिजेत जे या सगळ्याचेच खूप फॅन आहेत आणि ते म्हणजे आमचे प्रशांत दामले. वा 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 वा. माझं करिअर यांच्या हातात आहे, त्याच्यामुळे मी यांना विसरलो असं होऊच शकत नाही, नाहीतर मला साधारण असं वागवतात. अरे बापरे. आणि ते आपल्या ह्या खवय्यगिरीचे बॉस आहेत, त्याच्यामुळे त्यांना विसरून चालणार नाही. याच गोड निरोपासह आज थांबूया. परत भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती ताजा गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय बाय. आम्ही निघालो. बाय. भेटू नंतर. जोडीत गोडी गेली निघून.